ओबीसी समाजाचे आरक्षण वाचले पाहिजे. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे. राज्य सरकारने वाटप केलेली बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्रे रद्द करावी आदी मागण्यांची पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिनांक 25 जुलै रोजी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. या आरक्षणाचे बचाव यात्रेचे 6 ऑगस्ट 2024 रोजी जालना शहरातील मंठा चौफुलीवर आगमन होणार असून सायंकाळी 6:30 वाजता गांधी चमन येथे आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या 2-3 दिवसापासून ओबीसी समाजाच्या लोकांशी भेटीसाठी सुरू असलेल्या खरपुडीचे सरपंच अरुण गिरी यांनी सांगितले, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मागितले, त्यांना ते मिळालेच पाहिजे, परंतु त्यांची जे ओबीसी मधून मागितलेले साहजिक नाही. त्यासाठी आपण या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होऊन आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेसही उपस्थित राहावे, असे आवाहन खरपुडीचे सरपंच अरुण गिरी यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत गुड्डूभाऊ गिरी, मुकीम निकाळजे, आकाश म्हस्के आदींची उपस्थिती होती. भाऊ मला सांगा, आपण आज प्रेस घेतली 6 ऑगस्टला बाबासाहेब आंबेडकर येत आहेत, बरं, त्याबद्दल आपण काय नियोजन केलं आणि कसं या सभेचं आयोजन केलं आहे? आता गेले 2 दिवसापासून आम्ही जालना जिल्ह्यामध्ये जे ओबीसी समाजाचे जे नेते आहेत, सर्व समाजाचे, त्या सर्वांच्या भेटीगाठी घेतल्यात आणि श्रद्धेय बाळासाहेब जे 6 तारखेला जालन्यामध्ये त्यांची रॅली व सभा आहे, त्यांची रॅलीची सुरुवात मंठा चौफुली इथून सुरुवात होणार आहे आणि तिथं त्यांचं स्वागत वगैरे केल्यानंतर ती रॅली टोटल चमनला जाणार आहे. त्या ठिकाणी सभा आहे साहेबांची आणि लाखोच्या संख्येने ओबीसी समाज त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे, आला पाहिजे. ओबीसी समाज हा जागृत झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद घेतली. वारंवार गेले 2-4 दिवस झाले आम्ही पूर्ण ओबीसी समाज जनजागृती करण्यासाठी सगळीकडे आणि प्रत्येक नेत्यांना, सर्वसामान्य ओबीसींना, प्रत्येक ओबीसीमधले जे छोटे छोटे समाज आहे, छोटे छोटे घटक, त्यांना देखील आम्ही भेटतो. त्यांना देखील आमची कळकळीची विनंती आहे, कारण ओबीसी समाजाला आता जागृत होण्याची खरं गरज आहे. कारण ओबीसी समाज हा खरोखर झोपलेला होता. आज जरांगे पाटलांनी सांगितलं की सुरुवातीपासून जरांगे पाटील म्हणत होते की आम्हाला आरक्षण असलं पाहिजे, दिलं पाहिजे. खरं तर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ते आरक्षण देत असताना ते वेगळं आरक्षण असलं पाहिजे. मराठा समाजात काही गरीब मराठा समाज आहे, त्यांना गरज आहे आरक्षणाची, पण ओबीसी मधून नाही, त्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. हे आमचं ओबीसीच्या माध्यमातून व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असेल किंवा आमच्या ओबीसीचे काही नेते आहेत, सरांची इच्छा आहे त्यांना आरक्षण द्या, पण वेगळं द्या. पण त्यांची इच्छा आहे की सुरुवातीला बोलत असताना ते म्हटले आम्हाला वेगळं पाहिजे, आता म्हणतात ओबीसीतून पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरांगे पाटलांनी केल्यामुळे आज जो ओबीसीचा छोटा छोटा घटक आहे, समाज आहे, गावात खेड्यानी, त्यांना दबावाखाली घेण्याचे कामं होतात, कुठेतरी त्यांना दाबण्याचं काम होतं, त्यांना घाबरण्याचं काम होतं. तर माझं एक आव्हान आहे सर्व ओबीसी समाजांना की जे ओबीसी समाजामध्ये जे भटका समाज आहे, काही काही समाज तर असा आहे, तुम्हाला सांगतो गिरी गोसावी समाज असा आहे की पोटाची खळगी मिटवण्यासाठी वारंवार ते खेड्यापाड्याने भिक्षा मागणारा समाज आहे, कोणता गोंधळी समाज आहे, लिंगायत समाज आहे. हे जे समाज आहे यांची आज सुद्धा खाण्याची पंचायत आहे. आज तुम्हाला सांगतो, उद्या जर तिथं आपल्याला सभा घ्यायची म्हटलं तरी ओबीसी समाज एक दिवस मी सुट्टी काढू शकत नाही, कारण ते दिवस जर त्यांनी सुट्टी जर काढली तर दुसऱ्या दिवस त्यांची खाण्याची पंचायत आहे. हा आहे ओबीसी समाज मधले छोटे छोटे घटक. म्हणून मी सर्व ओबीसी समाजाला आवाहन करतो की तुम्ही सर्व एकत्रित या आणि आपल्या न्यायासाठी, कोणावरही अन्याय करायचा नाही, आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणून आपण एकत्रित येण्याची गरज आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी तो पुढाकार घेतला की ओबीसी समाजावर हा अन्याय होऊ नये. आणि माझी कळकळीची विनंती आहे ओबीसी समाजाला की तुम्ही सर्वांनी तुमचे मतभेद साईडला ठेवा, तुमचे पक्ष साईडला ठेवा आणि एकत्रित येण्याची गरज आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे मंठा चौफुली येथे स्वागत करण्यात येणार आहे. येथून त्यांची रॅली ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, कादराबाद येथून महात्मा गांधी चौक, चमन येथे जाहीर सभा होणार आहे.
यासाठी सर्व ओबीसी समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र वांजुळे यांनी केली आहे. आपण स्वागताध्यक्ष आहे 6 तारखेच्या कार्यक्रमाचे, तर तुमच्याकडून काय नियोजन आहे आणि कसं आहे? स्वागताध्यक्ष या नात्यानं माझं जालना जिल्ह्यातील सर्व पक्षीय ओबीसी समाज बांधवांना या माध्यमातून आव्हान असेल की त्यांनी आहे त्या पक्षातून या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं आपण स्वागत करून त्या आरक्षणाला पाठिंबा देऊन रस्त्यावर उतरावं आणि जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने उतरून ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत आपण सहभागी व्हावं. बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी कशी तयारी आहे तुमची? श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर 6 ऑगस्ट रोजी जालना येथे येत आहेत. बाळासाहेबांचं मंठा चौफुली येथे रिसीव्ह करून त्यांना स्वागत करून ती यात्रा मंठा चौफुली मार्गे छत्रपती शिवाजी पुतळा त्यानंतर पानिवेस आणि पानिवेशीतून नगरपालिकेतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ती यात्रा चमन येथे सभेमध्ये रूपांतर होईल आणि सभेत रूपांतर श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर याला संबोधित करतील. अंदाजे जनसंख्या किती राहिली याला? एक 50,000च्या आसपास लोकसंख्या त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे.